तुम्हाला माहिती आहे की जगातल्या 195 देशांपैकी फक्त एकच देश असा आहे ज्याने न्यूक्लिअर बॉम्बला स्वतः बनवले होते. म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही देशाची मदत न घेता. बघा, सर्वात पहिले युएसने 1945 साली बनवला होता न्यूक्लिअर बॉम्ब. जगातील पहिला, परंतु त्यात युरोपमधील खूप साऱ्या सायंटिस्टचे योगदान होते. जवळजवळ 70%. हंगरी, जर्मनी इथले वैज्ञानिक. नंतर 4 वर्षांनंतर 1949 मध्ये रूसने बनवले. आता रूसने सुद्धा सॅम्पल्स अमेरिकेतून चोरी केले होते. यूएसच्या मॅनहॅटन प्रोजेक्टचे ब्लू प्रिंट त्यांच्या इथे भेटले होते, ज्याने ते पकडले गेले. त्यानंतर 1952 मध्ये युकेने बनवले, परंतु त्यांनी पब्लिकली सांगितले की आम्ही अमेरिकेच्या मदतीने बनवले. नंतर 1960 मध्ये फ्रान्स देशाने बनवले, परंतु त्यांनी ह्यात खूप जास्त रशियन वैज्ञानिकांची मदत घेतली होती. व 1964 मध्ये चायनाने बनवले, त्यांनी त्यांच्या रशियाची खूप मदत घेतली होती. व नंतर फायनली 1974 मध्ये भारताने बनवले. व भारताचे न्यूक्लिअर बॉम्ब बनवणे एक इंडिपेंडेंट ऍक्ट होते. म्हणजेच कोणाच्याही मदतीशिवाय भारताच्या वैज्ञानिकांनी ह्याला स्वतः बनवले होते. भारताचा बॉम्ब फुटला आणि त्याला नाव दिले गेले स्माइलिंग बुद्धा. असे करता करता इस्रायल, पाकिस्तान, नॉर्थ कोरिया सर्वांनीच बनवले. परंतु गोष्ट अशी आहे की या सर्वांमध्ये भारतच एक असा देश आहे ज्याने स्वतः न्यूक्लिअर बॉम्ब बनवला.